जे आईवडील आपल्या मुलांना सगळी संपत्ती देतात, पैसा देतात, धनदौलत देतात, प्रेम देतात, माया देतात, संपूर्ण जीवन देतात आणि तोच प्राणी लग्न झाल्यावरती बायकोच्या तालावरती थया नाचायला लागतो आणि आईबापांच्या डोक्यावर नाचायला लागतो. तो प्रसंगी आईबापांना बाहेर काढतो किंवा त्यांची काळजी घेत नाही, त्यांना छळ करतो, त्यांना त्रास देतो. म्हणजे जमीन घेईपर्यंत, पैसा घेईपर्यंत, फंड घेईपर्यंत हे प्राणी अत्यंत गोडगोड बोलत असतात आणि नंतर मात्र सरड्यासारखे ते सरड्यापेक्षाही भयंकर पद्धतीनं ते रंग बदलतात. आणि अशा वेळी त्या म्हाताऱ्या आईवडिलांनी काय केलं पाहिजे? त्यांना न्याय मिळू शकतो का? कारण आता एवढा पैसा गेलेला आहे, सगळं गेलेलं आहे, पोराच्या नावाने केलेलं आहे, आता त्यांनी करायचं काय? पण लक्षात ठेवा, असे जे म्हातारी मंडळी असतील, असे जे आईवडील असतील, त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, कारण त्यांच्यासाठी सहज न्याय मिळू शकतो. तो कसा ते आपल्याला या व्हिडिओमधून बघायचं आहे. आता ही जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती ETV भारत या माध्यमातून 7 जानेवारी 2025 या दिवशी आलेल्या बातमीवरती आधारित आहे. तर सुरुवातीला आपण एक छोटीशी केस बघूया. तर मध्य प्रदेश या ठिकाणच्या कोर्टामध्ये एक प्रकरण आलं होतं. उर्मिला दीक्षित आणि त्यांचे पती यांनी साधारणपणे 1969-70च्या आसपास काही मालमत्ता विकत घेतली, जमीन वगैरे विकत घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांना एक मुलगा वगैरे झाला. त्यानंतर आईवडिलांनी त्या मुलाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने संगोपन केलं होतं, त्याला शिकवलं, त्याचं करिअर केलं, त्यानंतर त्या मुलाचा संसार सुरू झाला, सगळं काही चांगलं सुरळीत सुरू झालेलं होतं. आता हे झाल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईवडिलांना वाटलं की चला, मुलगा आपलाच आहे, आपला मुलगा म्हणजेच आपली संपत्ती आहे, त्यामुळे आपला मुलगा आपला जीव की प्राण आहे, आपण त्याच्यासाठीच एवढं सगळं केलं, करतोय कुणासाठी? मुलासाठीच करतोय आणि त्याच्यामुळे मग आपण या मुलाला आपण ती संपत्ती वगैरे दिली पाहिजे. आणि त्यामुळे 2019मध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या नावावर संपत्ती केली, बक्षीसपत्र लिहून दिलं. आता हे नवरा बायको निवांत झाले. आता आपण आपल्या मुलाला सगळं दिलेलं आहे, त्यानंतर मुलगा आता ते संपत्तीची काळजी घेईल, आपलीही काळजी घेईल, आपल्याला सांभाळेल असं यांना वाटत होतं. पण संपत्ती मिळाल्यानंतर त्या मुलानं मात्र त्याची अवकात दाखवायला सुरुवात केली होती आणि आईबापाचा छळ करायला सुरुवात केली. आता छळ म्हणजे मानसिक छळ आहे, शारीरिक छळ आहे, आर्थिक छळ आहे. म्हणजे त्यांना एकही रुपया न देणं, त्यानंतर वेळेवरती जेवण खाणं पिणं न देणं, चहापाणी वेळेवरती न देणं, औषधोपचार दवाखाना वगैरे वेळेवरती न करणं, त्यांच्याकडे लक्ष न देणं, आईवडिलांना आरडाओरडा करायला लागेल इथपर्यंतची परिस्थिती आणणं, हे सगळं आईवडील सहन करत होते. कारण आपलेच जातेत, आपलेच ओठेत, आता काय करणार काय, कोणाला सांगणार काय? लोक म्हणतील तुमचाच पोरगा आहे, तुमचेच आई, तुमचेच वडील, तुमचंच घर, तुमचं सगळं, तुम्हाला काय आता हे? आणि त्याच्यामुळे आता काय करायचं, हे म्हातारेच जाणार कुठं? त्यामुळे ते गप्प बसले होते. आणि त्याच्यानंतर एक दिवस असा आला की त्या मुलानं आई बापाला मारहाण केली, मारलं त्यांना अक्षरशः. आणि इतर काही त्यांच्या नावावर थोडीफार संपत्ती होती ती सुद्धा तो मागत होता. आता मात्र ही लोक वैतागली. अरे म्हणले, ह्याला एवढं सगळं केलं आणि ह्याच पोरानं आमच्यावर हात उचलला. ती उर्मिला दीक्षित ज्या आहेत त्या आई, त्या वैतागल्या आणि त्यांनी प्राधिकरणाकडे दाद मागितली. आणि त्याच्यानंतर मग निकाल जो आहे तो यांच्या बाजूनं लागला. आणि त्यानंतर मग हा मुलगा आहे त्या निकालाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्याकडे गेला. तर जिल्हाधिकाऱ्यानं सुद्धा जुना निकाल जो आहे तोच कायम ठेवला. आणि नंतर मग हा मुलगा उच्च न्यायालयामध्ये गेला आणि त्यावेळेस जोरदार युक्तिवाद झालेला होता की मुलाच्या वकिलांनी असं सांगितलं होतं की उर्मिला यांनी जी बक्षीसपत्र आईवडिलांनी लिहून दिलं आहे त्याच्यामध्ये कुठंही माझा आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे अशा पद्धतीची म्हणजे लिखित स्वरूपात नाही आणि त्यामुळे मालमत्ता परत करावी असा उल्लेख नाही. आता ही बाजू आणि हा मुद्दा जो आहे तो मध्य प्रदेशमधल्या उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला आणि मुलाच्या बाजूनं निकाल दिला. आता निकाल मुलाच्या बाजूनं झाला तरीसुद्धा ती आई शांत बसली नाही. ती शांत बसणारी नव्हती. म्हणली ह्यानं आमच्यावर हात उचलला आहे ना, त्याला धडा शिकवणार. आईबापांचं आत्तापर्यंत प्रेम बघितलं, आता त्यांची गेम बघ. त्याच्यानंतर मग या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आणि त्यावेळेस न्यायमूर्ती CT रविकुमार आणि न्यायमूर्ती संजय करोल यांनी ऐतिहासिक निर्णय दिला, न्याय दिला. तर त्या बक्षीसपत्रामध्ये आईवडिलांचा सांभाळ करणे हा मुद्दा असो किंवा नसो, ज्या अर्थी आईवडील आपल्या मुलाला संपत्ती देतात, अर्थात जन्म दिला, संपत्ती दिली, सांभाळलं, त्या अर्थी त्या मुलानं आईवडिलांना सांभाळलंच पाहिजे. ही त्याची नैतिक जबाबदारी आहे, कायदेशीर जबाबदारी आहे आणि त्यामुळे त्यानं ते सांभाळलंच पाहिजे. आणि त्यामुळे जर मुलगा तसं करत नसेल तर त्याची संपत्ती म्हणजे आईवडिलांनी त्याला दिलेली संपत्ती ती सगळी त्या आईवडिलांना माघारी देण्यात यावी अशा पद्धतीचा निकाल दिलेला होता.
आता हे उदाहरण लक्षात ठेवा. आणि जर समजा कोणाच्या मुलांनी किंवा नातेवाईकांनी त्यांची काळजी घेतली नाही, म्हणजे यांच्याकडून पैसा घेतला, यांच्याकडून जमिनी घेतल्या, यांच्याकडून घरदार घेतलं आणि जर काळजी घेतली नाही आणि यांना वाऱ्यावर सोडलं तर करायचं काय? तर या लोकांनी म्हणजे त्यांना परत जमीन मिळू शकते का? तर ज्येष्ठ नागरिक कायदा आहे 2007चा, त्यानुसार त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. आता या संदर्भात ETV भारतला माजी पोलीस अधिकारी आणि कायदेतज्ञ खुशालचंद बहेती यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे ती महत्त्वाची आहे. नंबर 1, जर कोणावर मुलांनी अन्याय केला तर कोणाकडे दाद मागायची? तर याच्यासाठी तुम्ही आता थेट कोर्टात जा, त्यानंतर खेटे घालत बसा, फिरत बसा, असं करायची गरज नाही. ज्येष्ठ नागरिकांना सांगून ठेवतोय, डायरेक्ट कोर्टामध्ये जायची गरज नाही. यासाठी सरकारने वेगळं प्राधिकरण तयार केलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जायचं. त्या ठिकाणचे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या नावानं अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये साध्या कागदावरती अर्ज लिहायचा की मला असा असा त्रास होतोय, माझी अशी जमीन होती, असं असं झालेलं आहे आणि आपल्या अपेक्षा काय आहे तर असं असं व्हावं. आणि त्यानंतर तो जो कागद आहे तो आवक जावकला द्यायचा आणि त्याची एक कॉपी, एक रिसिट आपल्याकडे घ्यायची आणि त्याला कुठेही स्टॅम्प लावायची गरज नाही, तिकीट लावायची गरज नाही, कुणाला 1 रुपयासुद्धा द्यायची गरज नाही किंवा वकिलाची सुद्धा तुम्हाला गरज नाही. तुम्हाला जर कुठं बोलवलं व उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलं, स्वतः जायचं, माझं असं असं म्हणणं आहे, अशाशी कागदपत्र आहेत, असं असं झालेलं आहे, हे त्यांच्यासमोर मांडायचं आणि पुढच्या 90 दिवसात म्हणजे 3 महिन्याच्या आत तुमचा निकाल देणं बंधनकारक आहे. आणि उपजिल्हाधिकाऱ्यानंतर ही सुनावणी जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा होते आणि त्यानंतर त्याच्यातनंही नाही हे झालं तर मग ते उच्च न्यायालयामध्ये थेट सुनावणीला नेता येतं. तर अशा प्रकारची ही माहिती समोर येते. त्यामुळे जे आईवडील या त्रासामध्ये असतील त्यांनी आता कठोर पावलं उचलली पाहिजेत, कारण त्रास सहन करत तुम्ही जगू नका. ज्या मुलांना आईबापांची किंमत नाही अशा अवलादीला एक छदामसुद्धा देऊ नका. आणि बापाने लक्षात ठेवा, बाप हा बाप असतो आणि नालायक पोरांच्यात राहण्यापेक्षा, पोरांची बोलणी खाण्यापेक्षा, पोरांचा मार खाण्यापेक्षा, पोरांच्याकडून असा अपमानित होण्यापेक्षा डायरेक्ट वृद्धाश्रमात जाऊन त्या ठिकाणी आपली संपत्ती आहे त्या संपत्तीचा काही वाटा तिथं देऊन किंवा ती संपत्ती विकून त्याच्या व्याजावरती तिथं जाऊन मस्तपैकी उरलेलं आयुष्य आनंदाने सुखाने राहायचं. आणि आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक पात्र आपण घेऊया, दत्ताभाऊ. दत्ताभाऊ आहे, वय झालेलं आहे, म्हातारा झालेला आहे, त्याला 3 मुलं आहेत. आता 3 मुलांची लग्न झाली, संसार त्यांचा चालू झाला आणि आता दत्ताभाऊला असं वाटायला लागलं की आपण आता म्हातारा झालो आहे, आपल्या पार वायरी तुटल्यात, लाईटी जायची वेळ झाली. त्याच्यामुळे मग त्यांना असं विचार केला की चला म्हटले आपण सगळ्या पोरांना समान वाटणी करून टाकू. आणि मग त्याचं घरदार, पैसा, अडका सगळ्याची त्यानं 3 मुलांना समान वाटणी केली. त्यांना आता म्हटलं तुम्हाला मी देऊन टाकतो. आता हे समान वाटणी चालू असतानाच प्रश्न हा निर्माण झाला की हा आई आणि बाप कोणाकडे ठेवायचे. त्यावेळेस मग 1 नंबरचा होता, त्याला विचारलं, तो म्हटला नाही तो 2 नंबरचा बघेल. 2 नंबरला विचारलं, मला 3 नंबरकडे राहील. मग तिघांना विचारलं, ते म्हटलं मग एक काम करू आपण, म्हातारी 4 महिने एकाकडं, 4 महिने दुसऱ्याकडं, 4 महिने तिसऱ्याकडं, अशा पद्धतीनं राहतील. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या दत्ताभाऊचं टाळकं सरकतं की सालं संपत्ती मी कमवली, एवढं कष्ट मी केले, एवढं सगळं म्हणजे काही नसताना एवढं शून्यातनं उभं केलं, रात्रंदिवस मेहनत केली आणि ह्या पोरांना पण जन्म दिला, त्यांनाही लहानाचं मोठं केलं आणि हे प्राणी आता आमचे तुकडे करायला, म्हणजे माझ्या संपत्तीचे तुकडे करणार आणि आमच्यासुद्धा तुकडे करणार 4 महिने. त्याने सांगितलं, म्हणले हे बघा आता मी माझा निर्णय तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे मी 4 महिने येण्यापेक्षा संपत्ती माझी, पैसा माझा, घर माझं, सगळं माझं आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढं तुम्ही 4 महिने माझ्याकडे येऊन राहायचं, तुम्हाला एक छदामसुद्धा मिळणार नाही. जर यायचं असलं तुम्ही तुमचं बघायचं आणि जर यायचं तर 4 महिने आमच्याकडे राहायचं, काम करायचं, भाकर तुकडा मोडायचा, खायचा प्यायचा, नसेल तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा. कारण तुम्हाला जर आईबापांची किंमत नसेल तर आईबापांनी आता जास्त प्रेमात अडकणं बिडकणं या गोष्टी सोडून द्यायच्या. इतक्या दिवस त्यांची काळजी केली, इतक्या दिवस त्यांच्यासाठीच जगले, आता स्वतःसाठीच जगा. असल्या फालतू गोष्टी आता बंद करा, इमोशनल होणं बंद करा आणि ज्यांच्या नांग्यावरती आल्या ना त्या ठेचायला सुरुवात करा, तरच ते नीट राहतील. नाहीतर अत्यंत आपण बघतो ज्येष्ठ नागरिकांचे इतके हाल, अक्षरशः काही लोक तर मार खाऊन जगत आहेत आणि म्हणजे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त लोकांची अवस्था अशा पद्धतीची आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं निर्णय घ्या आणि मी कुठल्याही बाबतीतला तज्ज्ञ नाही बरं का, मी फक्त
तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे, माहिती पोहोचवणारं माध्यम आहे. त्याच्यामुळे जवळच्या तज्ज्ञ व्यक्तींबरोबर ती तुम्ही संपर्क साधा, त्यांच्याकडून अधिक माहिती घ्या. पण कोणालाही पैसे द्यायची गरज नाही, कुठल्याही वकिलाची तुम्हाला गरज नाही. तुम्ही डायरेक्टली तुमच्या उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचून तुमचे म्हणणं मांडू शकता आणि न्याय मिळवू शकता. आणि याच्यासाठी म्हणजे कुठल्याही मध्यस्थाची गरज पडणार नाही. परत एकदा सांगतो, जवळचे जे कोणी तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि त्या पद्धतीनं वाटचाल करा. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.